दरम्यान मनोज रांगे आणि प्रवीण दरेकर यांच्यामध्ये झुंपल्याचं दिसलेलं आहे। दरेकरांच्या नाच्या वक्तव्याला रांगेंनी जोरदार उत्तर दिलंय। मला ठीक होऊ दे मग सांगतो कोण कसं दिसतंय असं रांगे म्हणाले। दरेकर तमाशातील बिगर नथवाल्या मावशीसारखा दिसतो असंही रांगे यांनी म्हटलेलं आहे। तर दरेकरांनी माझ्या नादी लागू नये असं मनोज रांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। दरेकरांनी नाच्या हे वक्तव्य केलं होतं मनोज रांगे पाटील यांच्याविषयी आणि त्यानंतर आता मनोज रांगे पाटील यांनी ही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। तर दरेकर हे तमाशातील बिगर नथवाल्या मावशीसारखा दिसतो असं रांगे म्हणाले। परवा तर ते मला टीका करताना असंही म्हणाले की काय बिन नथ घातलेला नाचा असंच काहीतरी बोललेत ना। तर माझा एक मित्र बोलला तुम्ही बोला असं की गणपत पाटील आहे त्याने दाढी मिशी काढली तर गणपत पाटलांनी त्यांचं काय साम्य आहे का बघा। मी बोललो बाबा मी असं बोलणार नाही कारण महाराष्ट्राची ती संस्कृती नाहीये। ते असे बोलले बिन नथवाला नाचा म्हणून मीही तशा अर्थाने बोलावं असं मला वाटत नाही। लोक असं सुचवतायत तरी मी बोलत नाही आणि बोलणार नाही। जरा चांगलं होऊन द्या जरा सांगतो कोण कसं दिसतो काय दिसतो त्याला सगळं सांगतो मी कोणासारखा दिसतो काय दिसतो तू बी कोणासारखा दिसतो तो नाकार कसं तो ते बिगर निशाचं सुतार कसं तू बी कसा दिसतो तो तमाशातल्या माणूस बिगर नसतो माणूस तो सगळं सांग थांब मला थोडं नीट होऊ दे। तू काय मागा ठाणे मतदारसंघात 25 वार्ड क्रमांकावर तू कशामुळे प्रेम आहे तो कोणत्या बँकेत काय तू दमधर म्हणा जरा दमधर तू हे लोक इथे येऊन बसलेले माझ्या मतदारसंघात मला ते वाचता नाही आलं मी तुला शेवटची संधी सांगतो तू माझ्या नादी लागू नको। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।